परिवाराला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटनेचे वतीने ठाणेदार जळगाव जामोद यांना निवेदन सादर। राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटनेचे सौ प्रतिभा जगदाळे यांचे वतीने ठाणेदार जळगाव जामोद यांना निवेदन सादर केले। निवेदनात धुऱ्यावर गवत टाकल्याचे कारणावरून महिला व मुलाला मारहाण केल्याची घटना दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव भाग 1 मधील शिवारात घडली। घटनेची फिर्याद प्रतीक ढगे यांनी गावातील व शेताचा शेजारी आरोपी वसंता लक्ष्मण ताळे विरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली। तक्रारीत घटनेच्या दिवशी शेतात धुऱ्यावर गवत का टाकले या कारणावरून आई व मुलाला अमानुष मारहाण करून महिलेचा हात धरून विनयभंग केला, शिवीगाळ करत कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली। अशोक ढगे यांना मोबाईलवरून पत्नी व मुलाला आरोपीने मारहाण केल्याची बातमी मिळाली असता त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला। अकोला येथे उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। अशोक ढगे यांच्या मृत्यूस आरोपी जबाबदार असल्याची फिर्याद दाखल केली। आरोपी विरुद्ध ॲप क्रमांक 203/2025 कलम 118, 115, 351, 352, 3 भारतीय न्याय संहिता सह कलम अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 चे कलम 92A, 92B अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून महिलेला झालेली मारहाण, छेडछाड ही बाब घृणास्पद असून आरोपी विरुद्ध मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी व महिलेचा विनयभंग प्रकरणी ठाणेदार यांनी लक्ष देऊन गंभीर दखल घ्यावी व पीडितेस व त्यांच्या परिवारास न्याय मिळावा अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे। निवेदनावर सौ प्रतिभा जगदाळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांची सही आहे। अहिल्या न्यूज 24 आवाज सातपुड्याचा।